आम्ही समस्त बौद्ध बांधव ग्रामपंचायत वटारतर्फ वडगावचे सम्राट अशोकनगरचे आम्ही सर्व बौद्ध बांधव आहे। गेल्या 7-8 दिवसापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीला एक निवेदन दिलं होतं। सम्राट अशोकनगरमध्ये असणारी बौद्ध समाजाची एकमेव या ठिकाणी असणारी जी जागा आहे ती जागा बौद्ध समाजाची जागा सध्याचे विद्यमान सरपंच ग्रामपंचायतीचे सचिन आप्पासाहेब कांबळे जे भाजपचे मागासवर्गीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत, ह्या माणसानं समाजातल्या लोकांच्या मध्ये फूट पाडून समाजाची जागा संभापूरच्या एका माणसाच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतीमधनं बऱ्याच वर्षापासून चुकीची कागदपत्र तयार करून समाजाच्या नावावर असणारी जागा सिटी सर्वेला खाजगी मालकीत घेऊन ही जागा लाटण्याचा प्रयत्न चालू आहे। बुद्ध विहाराची नियोजित जागा आहे हे माहीत असताना सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर गदारोळ करून समाजाची जागा लाटण्याचा प्रयत्न चालू आहे। 30 लाख रुपये दलित वस्तीचा फंड शिल्लक असताना आम्हाला इथं बुद्ध विहाराचं काम चालू करून दिलं जात नाही। आमच्या रीतसर मागण्या रीतसर निवेदनं असताना सुद्धा कुठलंही लेखी उत्तर न देता समाजाची सगळी कागदपत्र धुडकावून लावली जातात परस्पर। ह्याच्यातलं काहीही ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंचांना माहिती नाही। ह्यो सगळा कारभार ग्राम विकास अधिकारी डी शिंदे आणि सरपंच सचिन आप्पासाहेब कांबळे ही 2 माणसं मिळून करत आहेत। हा मागासवर्गीय समाजाचा सामाजिक न्यायाचा विषय आहे। सचिन कांबळे हे मागासवर्गीय समाजातून येतात म्हणून गावातली लोक ॲट्रॉसिटीसारख्या गुन्ह्याला घाबरून त्यांच्या विरोधात बोलायला या ठिकाणी गप बसलेले आहेत। आम्ही आज गावामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून सरपंचांच्या सगळ्या कारभाराची पोलखोल केलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही गावाला सांगितलंय जागृत राहा। सरपंच जरी आमच्या जातीचा समाजाचा आणि आमच्या पॅनेलचा असला तरी त्याच्या चुकीच्या कुठल्याही कामांना आम्ही समर्थन करणार नाही। ह्या माणसानं गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर 2 महिने लोकनियुक्त सरपंच निवडणुकीला आता राहिल्याच समोर निवडणूक येणार आहे। ह्या माणसांना जाता जाता 2-3 महिन्यामध्ये गावातली सगळी कामं बिनकामाची बिनगरजेची कामं पटापटा करून कमिशन खाण्याचा डाव आखलेला आहे। मोठ्या प्रमाणावर गावातली कामं जी गावाच्या समोर नाहीत, नियोजनात नाही आहेत, त्याचा आराखडा गावकऱ्यांना माहीत नाही, ग्रामपंचायत सदस्यांना माहीत नाही, उपसरपंचाला माहीत नाही, ही सगळी कामं परस्पर डी शिंदे ग्रामविकास अधिकारी आणि सचिन कांबळे सरपंच हे दोघं मिळून मोठ्या प्रमाणावर कमिशन गळ्यात घालून गावाची कामं आचारसंहितेत अडकवून ठेवायचा नाद या लोकांनी केलेला आहे। लाखो करोडो रुपयांचा गदारोळ माजवून जाता जाता हात धुवून घ्यायचा कारभार या सरपंचांनी या ठिकाणी केलेला आहे। हे सगळं आम्ही गावाला आज उघडपणाने सांगितलेलं आहे, त्याची कागदपत्र सादर केलेली आहेत। एवढंच नाही तर बौद्ध समाजाच्या या ठिकाणी जे आज पाठीमागं आपण बघतोय ही बौद्ध समाजाची 10.5-11 गुंठ्याची जागा आहे आणि ही 10.5-11 गुंठ्याची जागा ग्रामपंचायतीच्या दप्तराला समस्त बौद्ध समाज म्हणून नोंद असताना सुद्धा आमच्या समाजाचं काम 30 लाख रुपये ग्रामपंचायतीकडे मागासवर्गीय फंडातलं शिल्लक असताना सुद्धा हे लोक काम करत नाहीत, कारण यांनी कमिशन घेऊन एका संभापूरच्या माणसाच्या घशात ही जमीन घालण्याचा डाव आखलेला आहे। याच्या विरोधात इथून पुढच्या काळात जर समाज म्हणून आम्हाला कुठलंही आंदोलन करावं लागलं, अगदी जीव गेला तरी 72 पण समाजाची जागा मिळवून या ठिकाणी जागा आमच्याच ताब्यात आहे, पण ह्या जागेवर बुद्ध विहार बांधल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। याच्यासाठी इथून पुढच्या सगळ्या लढाई लढण्यासाठी समाज म्हणून आम्ही बरोबर आहे। अरे कोण म्हणतोय देत नाही, कोणता म्हणतोय होत नाही, बुद्ध विहार। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।